तर ताईनो हे बघा, देव उठलेल्या दिवशीची देवपूजा असते. देव उठलेलं म्हणजे 9 दिवस जे आपण विड्याच्या पानावर देव बसवले जातात ते आज काढले जातात. ती पानं कणी नदीला वाहिली जातात. त्यानंतर ज्यांचं 9 दिवस उपवास असतं तर जे त्या कणी गावानुसार असतं. काही ठिकाणी फक्त फळं चालतात, काही ठिकाणी एक वेळ फळं एक वेळ जेवण असं काहीतरी दहीभात वगैरे असं असतं, ज्याच्या त्याच्याकडे प्रथेनुसार असतं. तर आज त्यांचं नवरात्र संपलं असतं आणि आज त्यासोबतच खंडेनवमी पण असते. म्हणजे जे काय आपण आपला बिझनेस असेल, हत्यार असतील, जे काय मशिनरी असेल त्यांची आज पूजा केली जाते. तर ह्या हिरव्या बांगड्या मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेलेली ना, तर त्यावेळी घेऊन आले होते. मी आणल्यानंतर ते देवासमोर तसंच कणी पूजेला ठेवल्या होत्या. म्हटलं आज खंडेनवमी आहे, उद्या दसरा आहे, 2 दिवस सण आहे, तर कणी आता ह्या 2 दिवस बांगड्या घालायच्या म्हणून मी घातलेले आहेत. कशा वाटल्या सांगा. आणि आमच्याकडे कसं आहे, आता मी 1 डझन घेतली होती ना, ह्या हातात 6 आणि त्या हातात 6, तर 1 बांगडी जास्त दिलेली आहे. म्हणजे आमच्याकडे कसं पद्धत आहे, बांगडीवाल्यांच्याकडे बांगड्या जरी घेतल्या ना तर त्यांनी कणी देताना 1 बांगडी जास्त देतात. तर इथे बघा, देव उठल्यानंतर ना, देवपूजा झाल्यानंतर असं प्रत्येक आपण ज्या त्या देवाला पण गेलेलं असतो की नाही तेल वाहायला, तर त्यांच्या नावानं असे नारळ वाढवले जातात देवासमोर. त्यानंतर आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तर इथे कणी माझं पुरणपोळ्या बनवायच्या म्हणजे फक्त नैवेद्यासाठी 1-2 बनवलेले आहेत. बाकीचे अजून बनवायचे आहेत. मी तुम्हाला वर माझं बाकीचं जेवण सगळं झालेलं दाखवते. वर ही बघा, भांड्यांचा एवढा गराडा सगळा काढून झालेला आहे. त्यानंतर पिवळी बटाट्याची भाजी, भात, येळवणीची आमटी म्हणजेच कटाची आमटी, असं सगळं माझं झालेलं आहे. पापड पापड्या वगैरे सगळं तळून झालेलं आहे. त्यानंतर मी सगळं ओटा वगैरे धुवून घेतला आणि आता पोळ्या फक्त बनवायच्या, म्हणजे 1-2 बनवलेल्या आहेत फक्त नैवेद्यासाठी. बाकीच्या अजून बनवायच्या बाकी आहेत, पण त्या मी कणी खालच्या शेगडीवर बसून बनवेन, कारण एकसारखं उभं राहून कणी पाय पण दुखतात. आणि त्यामुळे म्हणून मी म्हटलं पहिल्यांदा ओटा सगळा क्लीन करून सगळी भांडी वगैरे काढून घ्यायची, म्हणजे निवांत कणी आपले पुरणपोळ्या आपल्याला बनवायला बरं पडतं. तर इथं मी कणी कपडे पण भिजत घातलेले आहेत. आज पोरांनी पण कपडे वगैरे मोठे त्यांची शाळेची टाकलेले, त्यामुळे छोटी कपडे मशीनला लावलेत आणि मोठी कपडे मी गरम पाण्यात भिजत घातली होती. तर म्हटलं पोळ्या बनवायला अजून जेवायला कणी वेळ बाकी आहे, तर तोपर्यंत कपडे हातावर धुवून घ्यायला पाहिजे. तर आज काय पाण्याचा नंबर नाही, म्हणजे आज काय पाणी येणार नव्हतं, त्यामुळे वरच्या टाकीतच पाईप लावून मला धुवायचं होतं. पावसाचं पण वातावरण झालेलं, त्यामुळे म्हटलं कपडे कणी दुपारनंतर सगळं पोळ्या वगैरे आवरून धुवायच्या म्हटलं तर मग ते वाळणार पण आहे, मग उद्या शाळेला जाताना पोरांना परत अडचण येईल. म्हणून म्हटलं अगोदर कपडे धुवून घ्यायची. म्हणून मी इथं कणी भिजवलेले कपडे धुवायला घेते. कधी पण गरम पाण्यात कपडे भिजत घालायचे, म्हणजे जास्त कणी असं घासावे नाही लागत, पटापटा धुवून निघतात. आज मी फरशा ते कणी पुसून घ्यायच्या म्हटलं होतं. थोडंसं कणी सणावारामुळे ते कडाकणे वगैरे केल्यामुळं असं तेलकट पडलेलं आहे, पण कणी ते घडलंच नाही. कारण हे सगळं आवरायचं म्हटलं कणी कपडे पण आज जास्त होती, त्यात पुरणपोळीचा घाट म्हटलं की तुम्हाला माहीतच असेल जेवण किती वेळ लागतो सगळं आवरायला. मला 3 वाजले. त्यानंतर कणी मशिनरींच्या पूजा वगैरे नैवेद्य असं करत 4:15 वाजले मला सकाळचं जेवायला. तर इथं कपडे धुवून उन्हात घातल्यानंतर, तर इथं म्हटलं थोडंसं ऊन पडलेलं आहे, तर कणी मी ते नारळ वाढवून ठेवलेले आहेत, ते भांड्याच्या जाळीमध्ये घालून उन्हामध्ये ठेवायचं म्हटलं. म्हणजे वाळले कसं असं किसून ना, नंतर मग आपण जे दिवाळीला करंज्या वगैरे करतो की नाही भाकरवडी, तर त्यासाठी हे खोबरं कणी उपयोगात येतात. आमच्या कोल्हापूरच्या भागात सर्रास कणी असं आज खंडेनवमी दिवशी असे नारळ वाढवले जातात. हे बघा, तर इथं खंडेनवमीची पूजा पण झालेली आहे. आता फक्त नैवेद्य दाखवायचा बाकी होता. आणि आता बरोबर 4 वाजले होते घड्याळात. कारण ताईनं सणावाराचं म्हटलं ना की दुपार कधी होऊन जाते कणी काही कळत नाही. तर त्यानंतर मी काही शूट केलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दसरा होता आणि दसऱ्याच्या कणी म्हणजे शुक्रवारची सकाळ आहे. इथं मी आता कणी नाश्त्यासाठी मला पोहे बनवत आहे. म्हणजे झालं असं, आम्ही काल गुरुवार असल्यामुळं कणी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळं काल पोरांच्या पुरतं फक्त थोडंसं चिकन आणलं होतं. त्यांना सकाळ संध्याकाळचं बनवून ठेवलं होतं. आमच्यासाठी काही येळवणीची आमटी, बटाट्याची भाजी वगैरे होती शिल्लक. तर इथं अण्णाने कणी रात्री कोंबडी पण आणून दिली होती, त्यामुळे मी ती कणी मिठात असं शिजवून ठेवली होती. त्यामुळे सकाळी लवकर तीच दिली आणि पोरांना पण डब्यात कणी कोंबडीचं चिकनच देऊन टाकलं. गावरान कोंबडी होती आणि कसं पोरांना
चिकन म्हणजे म्हटलं का नाही पोरं सगळी आवडीनं खातात. नीलचा त्रास आहे तो म्हणत होता मम्मी किती जरी दिलंस तर मला फक्त 1-2 पीसच खायला शिल्लक राहतील. पोरांना कसं मित्रांना कळतं काय माहिती, प्रत्येकजण येऊन घेऊन जातं. मी एवढा विचार करत नाही, कारण आपली मुलं काय आणि दुसऱ्याची मुलं काय सारखीच असतात. त्यामुळे थोडंसं त्याला जास्तच द्यावं लागतं. मग म्हटलं इथं दुपारी कणी जेवताना कमी पडेल म्हणून मी परत कणी अंडी उकडायला घातलेले आहेत, कारण मसाल्यातली अंडी पण मला बनवायची आहेत. सकाळी कणी हे चिकन आणि चपाती सगळीजण ती तिघं खाऊन गेलीत. नील काय खात नाही, कारण त्याला सकाळ सकाळी काही जात नाही, फक्त चहा वगैरे काहीतरी खाऊन जातो. म्हणजे बिस्किट खाल्ली तर खातो, नाही तर चहाच फक्त. बाकी तनू आणि तनूचे बाबा दोघेजण खाऊन गेलेले आहेत. तर माझा हे बघा तिकडे भांड्याचा गराडा पडलेला, अजून पण पाणी आलेलं नाही. पाणी सकाळी कधी कधी लवकर येतं, कधी कधी वेळाने येतं, आणि आज बरोबर कधी वेळ लागलेला आहे बघा त्याला. त्यामुळे वरचं सगळं पाणी संपलेलं आहे, कारण परवा कधी कपडे धुतली हातावरची, ते पण त्या टाकीतल्या पाण्यानंच. परत रात्री मी कधी मशीनला कपडे पण लावली होती, त्यामुळे सगळं पाणी आज आंघोळी झाल्याने पाणी संपून गेलेलं आहे. त्यामुळे पाणी येईतोपर्यंत कना मला फक्त शांत बघत बसायला लागणार आहे, कारण पाणी आल्याशिवाय मी भांडी घासू शकणार नाही, ओटा आवरू शकणार नाही, त्यानंतर फरशा वगैरे पुसायच्या ते काहीच मी आवरू शकणार नाही. तर इथं चिकन वगैरे केलं, डबा दिला, त्यानंतर माझा नाश्ता झाला. त्यानंतर म्हटलं थोडीशी वाळलेली कपडे कणी घडी करून ठेवी. आणि हे बघ ग्रिलला तुम्हाला हे वेल दिसतं ना, हे मी 2-3 वर्षापूर्वी, म्हणजे 3 का 4 वर्ष झाले असतील, दिवाळीला लावायलासाठी कणी मी असं प्लॅस्टिकचं आणलं होतं. तर ते कणी फक्त मी दिवाळीच्या वेळेस ग्रिलला असं लावत होते. तर मग मी परवा झाडताना कणी दसऱ्याच्या वेळी मला ते सापडलं, मी ते खाली काढून ठेवलं म्हटलं कणी. तर हे सगळं मी परत इथं ग्रिलला कणी लावून घेतलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा. ते नीलकडून कणी त्याला चढवून मी ते असं वेल सगळं त्या ग्रिलला लावून घेतलेलं. अजून थोडंसं मला मागवायला लागेल, कारण मला बाहेरच्या ग्रिलसाठी आणि किचनच्या खिडकीला पण ते लावायचं बाकी आहे. फुलं काढून आणलेले आहेत, पण कणी पाणी आल्याशिवाय मी काय देवपूजा पण करू शकत नाही. तर म्हटलं आज ऊन पडलेलं आहे, काल ऊन पडलं नव्हतं, म्हणजे कणी सारखं ऊन पाऊस यायचं. असं घातली खोबरी उन्हात की सारखं 5 मिनिटात लगेच काढायला एकदमच फास्ट यायचं, आणि सगळी खोबरी माझी कणी भिजून जायची, तर असं व्हायचं. त्यामुळे मी कणी रात्री सगळी कापडानं परत पुसून कणी फ्रीजच्या कप्प्यात ठेवलेले आहेत, कारण ती कशी ओलीच तशी ठेवली ना की असं बुरशी आल्यासारखं होतं. म्हटलं कणी फ्रीजमध्ये राहिली तर राहू देत, ऊन पडेल त्याचवेळी घालायचं असं म्हणून मी ठेवून दिलेली. पण आज थोडंसं कडकडीत ऊन पडलेलं आहे, तर आता परत कणी जाळीत ठेवते आणि थोडंसं कणी उन्हात ठेवते, म्हणजे ती वाळलं की कसं ठेवायला बरं पडतं. वाळलं की असं बांधून ठेवलं कणी की दिवाळीला उपयोगात येतात, नाही तर मग ते खराब होऊन जातात. आणि नारळ इतके कणी महाग झाले आहेत, म्हणजे 35 रुपये, 40 रुपये, 44 रुपये, 48 रुपये अशी किंमत आहे. ही मी आता होलसेलमधून आणलेलं आहे, त्यामुळे मला कमी किमतीत भेटलेलं आहे. चला तर ताईनं ही खोबरी उन्हात टाकली, आणि पाणी कधी येते काय माहीत, कारण कधी जसं दुपार होईल तसं काम करायचं कंटाळा येतोय, आणि मग पाणी आल्यानंतर सगळं श्रीगणेशच्या कामाची सुरुवात करायला लागते. आणि कसं असतं म्हणजे कामं आवरल्याशिवाय कधी चैन पण पडत नाही, म्हणजे असं निवांतपणा वाटत नाही, कधी कामं आवरतील असं होतं. पण असं चला ह्यासोबतच बघू किती वाजता पाणी येते, त्यानंतर बाकीची कामं मी आवरून घेईन. आणि आजचा व्लॉग ह्यासोबतच मी इथेच बंद करते. ताईनं तुम्हाला जर माझा व्लॉग आवडत असेल तर लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्लॉग बघताय त्याबद्दल तुमचं धन्यवाद.